दिनांक 19/4/2024 रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की तपस्या विद्यालय मानेवाडा चौकाच्या जवळ एक बॉडी पडलेली आहे. त्यावरून आम्ही तिथं गेलो. तर तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की मृतकाचे नाव रवींद्र कुडवे असे आहे आणि त्याला तिथून आम्ही मेडिकल कॉलेजला घेऊन गेलो होतो. तिथं डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं. त्यावरून दिनांक 19/4/2024 रोजी पोलीस स्टेशनला मर्ग क्रमांक 53/2024 कलम 174 CRPC अन्वये दाखल करण्यात आला होता. पुढील चौकशी दरम्यान आम्हाला असे समजले की दिनांक 19/4/2024 रोजी मृतक हा सकाळी अंदाजे 7 वाजताच्या सुमारास घरून निघाला होता आणि घरून निघताना त्यानं घरी सांगितलं होतं की त्याची तब्येत बरी नसल्यामुळे ते आधी हॉस्पिटलला जातील आणि त्याच्यानंतर त्याचे बाकीचे कामं करतील. त्याप्रमाणे ते घरून निघाले होते. घरून निघाल्यानंतर सकाळी 11:15च्या सुमारास ते त्याची मैत्रीण काजल जोगे हिला मिळाले आणि तिच्यासोबत ते डॉक्टर जयस्वाल बाबुल खेडा यांच्याकडे उपचाराकरिता गेले होते. तिथं त्यांनी उपचार घेतला व सलाईन वगैरे घेतले होते. त्यानंतर तिथून ते त्यांच्या न्यू आकाशनगर येथील फ्लॅटमध्ये आले. तेव्हा दुपारचे पाऊण वाजले होते. त्यानंतर तिथं थांबले ते 4 वाजतापर्यंत. त्या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडवे यांच्यामध्ये जुन्या पैशावरून तसेच हे आरोपीचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते आणि त्या साक्षगंधाला आणि किंवा लग्नाला मृतकाचा विरोध होता. या 2 कारणामुळे त्यांच्यामध्ये विवाद झाला. तिथे झटापट झाली आणि त्या झटापटी दरम्यान आरोपी मुलगी काजल जोगे हिने मृतकाच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यामुळे त्यांना त्याच्या गुप्तांगावर जखम झाली. त्यानंतर आरोपी मुलीने त्याला दवाखान्यात उपचाराकरिता न नेता अर्ध्या रस्त्यावरच म्हणजे तपस्या शाळेजवळ ऑटोने नेऊन सोडले होते. त्या मृतकाला तपस्या शाळेजवळ नेत असताना त्या मुलीनं त्यांच्या समोर राहणारा किरायेदार आहे त्या किरायेदाराला सोबत घेतले होते. त्याने मोपेड गाडीनं मेन रोडपर्यंत गेले आणि मेन रोड पासून तपस्या शाळेपर्यंत ही आरोपी मुलगी एकटीच घेऊन गेली होती आणि तपस्या शाळेजवळ त्याला मृतकाला सोडून ती परस्पर निघून गेली होती. निघताना त्या आरोपी मुलीने ऑटोवाल्याला सांगितलं होतं की तिचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध आहे आणि तिला घरून फोन येत आहेत. ती जर तिथं थांबली तर ती फसून जाईल म्हणून ती निघत आहे असे सांगून ती निघून गेली होती. त्यानंतर मृतक तिथं तपस्या शाळेजवळच पडून होता. ही घटना सायंकाळच्या 4 वाजताची आहे. सर यामध्ये टोटल एक अहवाल मिळाला होता. त्या अहवालमध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय नमूद आहे, कशासाठी कसा त्यांची मृत्यू झाली आणि आता आपण मुलगीला अटक केली आहे का काय आणि त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होता का, कधीपासून होता? आरोपी मुलगी काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडवे यांचा साधारणतः अंदाजे 5 वर्षापासून अनैतिक संबंध होते आणि तिचं दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते. या कारणामुळेच त्यांचे प्रेमसंबंध असल्यामुळे हे मृतकाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. आणि जे रिपोर्ट आई आहे मेडिकलची म्हणजे काय नमूद आहे? प्राथमिक रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आलं होते की त्यांच्या अंडाशयाला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु ती इंटरनल जखम आहे किंवा एक्सटर्नल जखम आहे याबद्दल सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे मर्ग दाखल करण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला 8 तारखेला मिळाला. 8 मे 2024 ला मिळाला. त्याची क्वेरी करण्यात आली. त्यामध्ये LMJ साहेबांनी आम्हाला विस्तृत समजावून सांगितले की त्यांचा मृतकाचा मृत्यू हा त्याच्या अंडाशयावर बाहेरील जखमेमुळे झालेला आहे. तसेच झटापटी दरम्यान मृतकाने विरोध केला होता. त्यामुळे त्याच्या शरीरावर, मानेवर, पोटावर आणि छातीवर ओरबाडल्याचे चिन्ह आहेत.
ह्या सगळ्या गोष्टीवरून हे स्पष्ट झाले आहे की आरोपी मुलगी काजल जोगे हिनेच मृतकाला मारलेले आहे. सर यामध्ये मुलगीला अटक केली आहे का आणि यांच्या काही अजून साथीदार असू शकते का यामध्ये काय नाही? यामध्ये आरोपी काजल जोगेला हिला काल अटक करण्यात आली होती. ती 2 दिवस फरार होती. आम्ही तिच्या शोधात होतो. त्याच्यानंतर आम्ही टेक्निकल तपास करून आणि सायबर शाखेची मदत घेऊन काल त्यांना कडमेश्वर परिसरातून ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणून अटक केली. आता तिला आज कोर्टासमक्ष हजर करून PCR घेण्यात येणार आहे. त्यानंतर तिचे साथीदार होते का, किती साथीदार होते, कोण होते याबाबत तपास करण्यात येईल.